असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो। क्या कमी रह गई देखो और उसमें सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम। जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम। संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम। कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। कोशिश करने वाले की कभी हार नाही होती। सोहनलाल द्विवेदी यांच्या कवितेसह एमपीएससी कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। माझं नाव कपिल कळगेकर। मी मागच्या 2-2.5 वर्षापासून कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि त्याबरोबर इतर सर्व विषय शिकवत असतो आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण ते सगळे घेत असतो। यामधलीच ही इकॉनॉमिक्सची 7वी ऑनलाईन बॅच आपण काढलेली आहे, ज्याचं नाव आहे शून्यातून स्वराज्य। खरं तर झिरो टू हिरो असं आपण नाव देणार होतो, परंतु असा विचार केला की महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारं मूल हे खूप मोठं प्रेरणास्त्रोत घेऊनच जन्माला येत असतं। जे जगातलं सर्वात मोठं प्रेरणास्त्रोत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं, तेच नाव आपण या ठिकाणी दिलेलं आहे शून्यातून स्वराज्य। तर या आधी एक लेक्चर झालेलं आहे, त्या लेक्चर ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघावं, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो। हे दुसरं लेक्चर आहे आणि त्या लेक्चर मध्ये आपण काय काय पॉइंट बघितलेले आहेत ते आता मी तुम्हाला एकदम क्विक रिव्ह्यू थोडक्यामध्ये सांगतो। तर अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थशास्त्र म्हणजे काय? तर आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था तयार होत असते। आर्थिक क्रिया कोणत्या कोणत्या असतात? तर उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या सर्व आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था तयार होत असते। आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे काय असणार आहे? आपलं अर्थशास्त्र असणार आहे। त्याच्यानंतर आपण वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय हा पॉइंट बघितलेला। तर ज्यांना भौतिक अस्तित्व असतं त्याला म्हणायचं असतं वस्तू, आणि ज्याला भौतिक अस्तित्व नसतं त्याला म्हणायचं असतं सेवा। त्याच्यानंतर वस्तूंचे प्रकार आपण बघितलेले मालाच्या आधारावर आणि उपयोगाच्या आधारावर। मालाच्या आधारावर कोणते कोणते प्रकार वस्तूंचे पडत असतात? तर कच्चा माल वस्तू म्हणजे रबर, पुनर्निर्माण वस्तू म्हणजे टायर, आणि पक्का माल वस्तू म्हणजे असणार आहे आपली कार। त्याच्यानंतर वापराच्या आधारावर प्रकार केलेले उपभोग्य वस्तू म्हणजे फॅन जर घरात लावला, आणि भांडवली वस्तू म्हणजे फॅन जर वर्गात लावला, हे उदाहरणासह दिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण टिकाऊ वस्तू म्हणून एक बघितलेलं। त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार बघितलेले कशाच्या आधारावर? तर उत्पादनाच्या घटकाच्या मालकीच्या आधारावर। उत्पादनाचे घटक म्हणजे काय? तर भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता। आणि हे उत्पादनाचे घटक जर समजा खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं असतं भांडवलशाही अर्थव्यवस्था, आणि हेच जर सरकारच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं असतं समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था। मित्रांनो, हा रिव्ह्यू आहे म्हणून फास्ट चालू आहे बरोबर, ही कहाणी अब तक की आहे आपण नेहमी म्हणतो तसं। तर त्याच्यानंतर मग ह्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे आपण वैशिष्ट्य बघितलेले, गुण बघितलेले, दोष बघितलेले, समाजवादी साम्यवादीचे वैशिष्ट्य बघितलेले, गुण बघितलेले, दोष बघितलेले। आणि मग भारतीय अर्थव्यवस्था ना भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे ना समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था आहे, तर या दोघांचं मिक्सचर असलेली अर्थव्यवस्था आहे ती म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था। तो आता आपल्याला पॉइंट बघायचा आहे। तर आता सांगितलेली ही पूर्ण होती कहाणी अब तक की, आप देखिए आगे। तर आता आपण बघितलेलं आहे की भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय। आता सांगितल्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्था कशी आहे? मग या दोघांचं मिश्रण असलेली अर्थव्यवस्था आहे, ज्याला आपण म्हणतो मिश्र अर्थव्यवस्था, बरोबर आहे। म्हणजे भांडवलशाही आणि समाजवादी साम्यवादी यांच्या एकत्रीकरणातून कोणाच्या दोघांचं सह अस्तित्व आपल्याला आढळून येणार आहे? खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र या दोघांचं सह अस्तित्व आपल्याला आढळून येणार आहे। अशी अर्थव्यवस्था म्हणजे कोणती अर्थव्यवस्था असणार आहे? मिश्र अर्थव्यवस्था। आणि बऱ्याचदा परीक्षेमध्ये एक स्टेटमेंट पडलेलं आहे की भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल जी आहे ते मिश्रकडून मुक्तकडे, बरोबर आहे। म्हणजे समाजवादी साम्यवादी आणि भांडवलशाही यांच्यातल्या मिश्रकडून मुक्तकडे म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरुवात आहे। हे वाक्य बऱ्याचदा परीक्षेमध्ये पडलेलं आहे। 1991च्या आर्थिक सुधारणांपासून भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल ही मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे। त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र आता बघायची। तर मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे ही क्षेत्र वेगवेगळी पडलेली आहेत। दोन गोष्टींच्या आधारावर आपल्याला क्षेत्र कुठले कुठले आहेत ते बघायचे। वन लाइनर प्रश्न आपल्याला कंबाईनच्या परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा या क्षेत्रांवरती पडतो। एकदम सोपा प्रश्न असतो, बिलकुल चुकायचा नाही, हे हातचे मार्क असतात विद्यार्थी मित्रांनो। तर व्यवसायाच्या आधारावर आणि मालकीच्या आधारावर असे दोन आपल्याला आधार करायचे, ज्याच्या आधारे आपल्याला वर्गीकरण करता येईल। व्यवसायाच्या आधारावर भारतीय अर्थव्यवस्थेची कोणती कोणती सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी असं आपण म्हणूया, कोणती कोणती क्षेत्र पडतात? तर प्राथमिक क्षेत्र, बरोबर आहे, पुढे आपल्याला बघायचं त्याची डीप मध्ये माहिती। त्यानंतर द्वितीय क्षेत्र, त्यानंतर तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचक्षेत्र, अशी एकूण 5 क्षेत्र जी असणार आहे ती व्यवसायाच्या आधारावर पडणार। आणि मालकीच्या आधारावर कोणती कोणती क्षेत्र पडणार आहेत? तर एक पडणार आहे तुमचं सार्वजनिक क्षेत्र, बरोबर आहे, म्हणजे तुमचं सरकारी क्षेत्र। त्यानंतर असणार आहे खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट लिमिटेड। त्यानंतर संमिश्र किंवा त्यालाच आपण म्हणूया संयुक्त क्षेत्र, त्याच्यामध्ये दोन गोष्टींचं संयुक्त संमिश्र असणार आहे। आता सांगितल्याप्रमाणे भांडवलशाही
आणि समाजवाद साम्यवाद. बरं, या दोघांचं एकत्रीकरण. तर भांडवलशाही जे असणार आहे त्या भांडवलशाहीतून आपल्याला काय साध्य होणार आहे, तर मालकी साध्य होणार आहे, खाजगी लोकांची मालकी असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे ह्याच्यातून खाजगी व्यक्तीची मालकी आहे म्हणजे त्याच्यामधले खाजगीतले गुण किंवा भांडवलशाहीतले गुण येणार. आणि समाजवाद साम्यवादामुळे कल्याण, लोककल्याण साधलं जाणार. बरोबर आहे, लोककल्याण ही समाजवाद, म्हणून संमिश्र क्षेत्र किंवा संयुक्त क्षेत्र आपण त्याला म्हणूया. आणि सहकार क्षेत्र. बरोबर आहे, कोल्हापूर सांगली या भागातल्या लोकांना तर सहकाराबद्दल सांगण्याची काही आवश्यकताच नाही, कारण इथूनच मुळात सहकाराचा पाया रुजलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आपण बघू शकतो की इकडचे वारणानगर किंवा आपले इस्लामपूरचे कारखाने वगैरे सगळे सहकार महर्षी हे सगळे पश्चिम महाराष्ट्रातले झालेले आहेत. सहकार क्षेत्र म्हणजे भारतामध्ये मिनिमम 10 लोकांनी एकत्र येऊन एखादी संघटना संस्था आपण स्थापन करू शकतो, सहकारी संस्था त्याला आपण म्हणतो. तर अशा पद्धतीची मालकीच्या आधारावर ही 4 क्षेत्र पडणार आहे, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संमिश्र किंवा संयुक्त क्षेत्र आणि एक असणार आहे सहकारी क्षेत्र. बरोबर आहे, तर अशा पद्धतीने ही मांडणी जर आपण केलेली असेल तर ती आपल्याला नंतर परीक्षेमध्ये सोपी जाते. एक थंब रूल असा आहे बघा की ह्या नोट्स काढण्याची ही जी पद्धत आहे त्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो. एक थंब रूल असा आहे की तुम्ही जे काढलेल्या नोट्स आहेत तुम्हाला कमीत कमी कालावधीमध्ये रिव्हिजन करताना वाचता आल्या पाहिजेत. म्हणजे जनरल आपली 3 तासाची एक्झाम असते, कोणती एक्झाम जी असते ती 3 तासाची. बरोबर आहे, तर ते 3 तासाच्या एक्झाम असते तर तुम्हाला कोणताही विषय 3 तासामध्ये वाचून झाला पाहिजे, एवढ्या शॉर्ट तुमच्या नोट्स असल्या पाहिजे. आता आपली परीक्षा तर 2च तासाची असते, प्रिलिमची 1 तास आणि 3 तासाची मेन्स वगैरे असतात. आणि आपल्या परीक्षा तर कमी कालावधीच्या कमी तासाच्या असतात. मग किमान 1 दिवसात तरी आपला विषय वाचून यावा अशा आपल्या नोट्स पाहिजे, म्हणून असं आपण डायग्रामॅटिकल पूर्ण करत असतो. तर आता ही प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय, द्वितीय क्षेत्र, तृतीय, चतुर्थक, पंचक म्हणजे काय ते आता आपण पुढे बघूयात. तर व्यवसायाच्या आधारावर जे आपण क्षेत्र केलेले आहे त्यातलं पहिलं क्षेत्र असणार आहे प्राथमिक क्षेत्र, त्यालाच आपण म्हणतो प्रायमरी सेक्टर. बरोबर आहे, तर प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनांचा वापर ज्या क्षेत्रामध्ये होतो त्या क्षेत्राला प्राथमिक क्षेत्र असं म्हणतो असतो आपण. नैसर्गिक संसाधनांचा वापर म्हणजे जे निसर्गातून आपण मिळवतो ते नैसर्गिक संसाधनं, म्हणून ह्या क्षेत्राला आपण काय म्हणू शकतो तर कृषी व संलग्न क्षेत्र असं पण या क्षेत्राचं दुसरं नाव आहे. बरोबर आहे, तर या क्षेत्रामध्ये कृषी व संलग्न याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर पशुसंवर्धन, त्याच्यानंतर मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन यांचा समावेश या कृषी व संलग्न क्षेत्रामध्येच होतो. त्याचप्रमाणे या प्राथमिक क्षेत्रामध्ये जंगल संपत्ती याचा पण समावेश होतो आणि खाणी आणि खनिज उत्पादन याचा पण समावेश कुठल्या क्षेत्रामध्ये होतो, प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो. प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक क्षेत्र कीवर्ड लक्षात ठेवायचे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कृषी व संलग्न क्षेत्र आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर असलेली क्षेत्र. बरोबर आहे, परीक्षेमध्ये याच्यावरती काय प्रश्न पडायला लागलेला आहे तर ही खाली यांचा समावेश ज्याच्यामध्ये होतो म्हणून आपण या ठिकाणी लिहून देतो किंवा सांगतो, त्यातलेच मुद्दे वर प्रश्नामध्ये द्यायला लागले तर क्षेत्र कुठलं आहे ओळखा म्हणून आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न कंबाईनला पडायला लागलेले आहेत. तर हे झालं प्राथमिक क्षेत्र. त्यानंतर द्वितीय क्षेत्र, सेकंडरी सेक्टर म्हणजे कोणतं क्षेत्र असणार आहे तर प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त झालेल्या ज्या वस्तू आहेत इकडच्या नैसर्गिक संसाधनांमधून, कृषी व संलग्न क्षेत्रातून म्हणजे प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त झालेल्या वस्तूवर प्रोसेस करायची, प्रक्रिया करायची आणि नवीन वस्तू बनवायच्या, म्हणजे कोणतं क्षेत्र झालेलं आहे द्वितीय क्षेत्र असं आपण म्हणू शकतो. या क्षेत्राला द्वितीय क्षेत्र. आले का मुद्दा लक्षात? म्हणजे प्राथमिक क्षेत्रामधून आपण बटाटा घेतला, आपलं एकमेव उदाहरण. प्राथमिक क्षेत्रामध्ये काय घेतलेलं आहे आपण बटाटा, कारण ते कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये येते. बरोबर आहे, बटाटा. आणि त्या बटाट्यापासून चिप्स तयार केले बालाजी चिप्सनं. बरोबर आहे, म्हणजे बालाजी चिप्स म्हणजे कुठलं क्षेत्र झालं तुमचं द्वितीय क्षेत्र. बरोबर आहे, म्हणजे बटाट्यावर प्रक्रिया करून काय तयार केलेलं आहे आपण बालाजी चिप्स, म्हणून या क्षेत्राला उद्योग क्षेत्र, इंडस्ट्रियल सेक्टर असं पण म्हणतात. याच्यामध्ये कशाचा समावेश होतो तर कारखानदारी किंवा विनिर्माण क्षेत्र, त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्र याचा समावेश होतो, त्यानंतर पाणी पुरवठा क्षेत्राचा समावेश होतो आणि वीज निर्मिती क्षेत्र, हे सगळे कशामध्ये येतात तुमच्या द्वितीय क्षेत्रामध्ये येतात. आले का मुद्दा लक्षात? प्राथमिक क्षेत्र आणि द्वितीय क्षेत्र. द्वितीय क्षेत्राचे कीवर्ड काय लक्षात ठेवायचे तर उद्योग क्षेत्र, द्वितीय क्षेत्र म्हणजे प्रक्रिया करायची कशावर तरी. त्याच्यानंतर दुसरा कीवर्ड लक्षात ठेवायचा आपल्याला उद्योग क्षेत्र, आणि त्याच्यानंतर त्याचे कशाचा समावेश होतो तर कारखानदारी, विनिर्माण, बांधकाम, पाणी पुरवठा आणि विद्युत निर्मिती किंवा वीज निर्मिती. तर हे झालं प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र. त्यानंतर तृतीय क्षेत्र म्हणजे काय ते आपण बघूया. तर पुढचं क्षेत्र असणार आहे तृतीय क्षेत्र, ज्याला आपण टर्शरी सेक्टर असं म्हणतो. सेवांशी संबंधित जे काही क्षेत्र असतात त्याला या तृतीय क्षेत्र आपण म्हणतो. सर्व्हिस सेक्टर असं पण आपण याला म्हणूया.
बरोबर आहे. याचा कीवर्ड लक्षात ठेवायचा सर्व्हिस सेक्टर. याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर व्यापार, वाहतूक, संरक्षण, सामाजिक सेवा, बरोबर आहे. याच्यामध्ये सामाजिक सेवा, त्याच्यानंतर वैयक्तिक सेवा पण असतात बघा, त्या सेवांचा पण समावेश होतो. त्यानंतर प्रशासकीय सेवा, बँकिंग सेवा, इन्शुरन्स सेवा, ट्रान्सपोर्टेशन सेवा, दळणवळण वगैरे ह्या सगळ्या सेवांशी रिलेटेड जे काही क्षेत्र असतात त्याला म्हणायचं असतं तृतीय क्षेत्र किंवा टर्शियरी सेक्टर. बरोबर आहे. कीवर्ड आता लक्षात घ्या. पहिलं सगळ्यात होतं प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक संसाधने, द्वितीय क्षेत्र उद्योगधंदे, तृतीय क्षेत्र सेवा, बरोबर आहे. टर्शियरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टर. त्याच्यानंतर असणार आहे चतुर्थक, क्वार्टरनरी सेक्टर असं पण त्याला म्हणतात. तर या चतुर्थक क्षेत्रामध्ये कशाचा समावेश होतो तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित हे क्षेत्र आहे. म्हणजे तुमचा संशोधन विकासाशी संबंधित, याच्यामध्ये प्रयोगशाळा वगैरे याचा समावेश होत असतो. या क्षेत्राला कुठलं क्षेत्र म्हणायचं असतं चतुर्थक क्षेत्र. R&D शी संबंधित हे क्षेत्र असणार आहे. उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर होतो. आता R&D संशोधनाचा आहे म्हणजे तिथं उच्च बौद्धिक क्षमताचा असणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला तिथं चान्स नाहीये. त्याच्यानंतर यात कशा कशाचा समावेश होतो चतुर्थक क्षेत्रामध्ये तर माहिती तंत्रज्ञान विकास, बरोबर आहे, IT सेक्टर याचा समावेश होतो. त्याच्यानंतर संख्याशास्त्र, बरोबर आहे, याचा समावेश होतो. त्याच्यानंतर प्रयोगशाळा वगैरे या सगळ्यांचा समावेश कुठल्या क्षेत्रामध्ये होत असतो चतुर्थक क्षेत्रामध्ये होत असतो. कीवर्ड लक्षात ठेवायचे रिसर्च अँड डेव्हलपमेंटशी संबंधित असलेलं क्षेत्र. त्याच्यानंतर एक आहे बघा पंचक्षेत्र, छोटंसं इथंच घेऊन टाकूयात. हे पाचवं क्षेत्र नंतर ऍड झालेलं आहे, बरोबर आहे. आधी या क्षेत्राचा समावेश नव्हता. तर पंचक्षेत्र म्हणजे कुठलं क्षेत्र असणार आहे तर तुम्ही लिहून घ्या की हायेस्ट डिसिजन मेकिंग ज्या ठिकाणी होते, उच्चस्तरीय निर्णय प्रक्रिया, बरोबर आहे, CEO वगैरे ह्या क्षेत्रामध्ये यांचा समावेश होतो. म्हणजे कंपनीचे जे डायरेक्टर बोर्ड वगैरे असतात, बरोबर आहे, त्या बोर्ड रूम मध्ये बसून ते चर्चा करत असतात. बोर्ड रूम म्हणजे अशी रूम असते की ती गोलाकार रूम असते, त्याच्यामध्ये सगळे बसून चर्चा वगैरे करत असतात. अच्युत गोडबोले यांचं बोर्ड रूम नावाचं पुस्तक आहे बघा. ते बोर्ड रूम नावाचं पुस्तक तुम्ही वाचा, अतिशय सुंदर पुस्तक आहे. जगभरामधले जे काय मोठे मोठे ब्रँड आहेत त्या ब्रँडची निर्मिती कशी झालेली आहे, किती शून्यातून त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे, ते ह्या बोर्ड रूम नावाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसून येईल. इथं असतं बघा, माझ्या इथे टेबलवरच पडलेलं असतं हे बघा बोर्ड रूम, हे आहे बोर्ड रूम. तर या बोर्ड रूम नावाचं पुस्तक पण तुम्ही जर घेऊन वाचलात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर ह्या बोर्ड रूम मध्ये बसून जे निर्णय प्रक्रिया, उच्चस्तरीय निर्णय प्रक्रिया करत असतात त्यांना म्हणायचं असतं कुठलं क्षेत्र पंचक्षेत्र, बरोबर आहे. म्हणजे CEO, पंचक्षेत्राला CEO असा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर या क्षेत्रांमध्ये कशा कशाचा समावेश होतो ते डायरेक्ट आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे परीक्षेमध्ये, आणि ते क्षेत्र ओळखा म्हणून आलेलं आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने प्राथमिक क्षेत्र नैसर्गिक संसाधने, बरोबर आहे, कृषी व संलग्न क्षेत्र. द्वितीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तूवर प्रक्रिया करून दुसऱ्या वस्तू बनवणं, बटाट्यापासून चिप्स बनवणं, आपले बालाजी चिप्स, बरोबर आहे, द्वितीय क्षेत्र. तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व सेवांशी रिलेटेड असलेली क्षेत्र. चतुर्थ क्षेत्र म्हणजे R&D शी संबंधित क्षेत्र. आणि पंचक्षेत्र म्हणजे CEO वगैरे, म्हणजे उच्चस्तरीय निर्णय प्रक्रिया जे घेत असतात कंपनीचे मालक वगैरे, ते सगळं म्हणजे कुठलं क्षेत्र असणार आहे पंचक्षेत्र. तर अशा पद्धतीने ही सगळी क्षेत्र आहे. त्याच्यानंतरचा ह्या टॉपिक मधला सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे की ह्या क्षेत्रांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, रिलेशन्स काय आहे का. तर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यांचा एकमेकांवर काय डिपेंड आहे किंवा कशा पद्धतीने आहेत ते आता आपल्याला बघायचं आहे. ते आता प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे तो पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तूंचा वापर जर द्वितीय क्षेत्रामध्ये होत असेल, म्हणजे आपली द्वितीय क्षेत्राची डेफिनेशन आहे तीच, त्याला म्हणायचं असतं फॉरवर्ड लिंकेज, बरोबर आहे. उदाहरणार्थ बटाट्यापासून आपण काय बनवलेलं आहे, चिप्स बनवलेलं आहे, म्हणजे ही कुठली लिंकेज झालेली आहे, फॉरवर्ड लिंकेज झालेली आहे, बरोबर आहे. परीक्षेमध्ये डायरेक्ट आपल्याला ही लिंक दिली जाईल आणि ती फॉरवर्ड लिंक आहे का बॅकवर्ड लिंक आहे ते आपल्याला ओळखा म्हणून देतील. तर हा सहसंबंध आहे प्राथमिक क्षेत्राचा द्वितीय क्षेत्राशी. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ती द्वितीय क्षेत्रामध्ये तयार झालेली वस्तू प्राथमिक क्षेत्रामध्ये पण वापरू शकतात. उदाहरणार्थ ट्रॅक्टर हे कारखानदारी क्षेत्रामध्ये तयार होतं, परंतु वापरतात कुठं, कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये. बी बियाणे, बरोबर आहे, तर ती कारखानदारी क्षेत्रामध्ये तयार होत असतात, परंतु नंतर वापरली जातात कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये. म्हणून द्वितीय क्षेत्रातल्या वस्तू प्राथमिक क्षेत्रामध्ये वापरणं याला म्हणायचं असतं बॅकवर्ड लिंकेज. लिंकेज दोन लक्षात आले का. फॉरवर्ड लिंकेज म्हणजे काय, डायरेक्ट आपल्या द्वितीय क्षेत्रातली डेफिनेशन, प्राथमिक क्षेत्रातल्या वस्तू द्वितीय क्षेत्रात वापरणं, आणि द्वितीय क्षेत्रातल्या वस्तू प्राथमिक क्षेत्रामध्ये वापरणं म्हणजे बॅकवर्ड लिंकेज. उदाहरणार्थ ट्रॅक्टर आणि बी बियाणे. आणि सेवा ज्या आहेत त्या तृतीय क्षेत्रातल्या सेवा ह्या प्राथमिक क्षेत्राला पण पुरवल्या जातात, ट्रान्सपोर्टेशन सेवा, बरोबर आहे, आणि द्वितीय क्षेत्राला पण पुरवल्या जातात, बरोबर आहे. तर या सेवांमध्ये तृतीय क्षेत्र, सेवांची क्षेत्र, ह्याच्यामध्ये काही वैयक्तिक सेवा पण असतात बघा. उदाहरणार्थ इस्त्रीवाले, पेपरवाले वगैरे ह्या सगळ्या तुमच्या वैयक्तिक सेवा झाल्या, बरोबर आहे. आणि अजून एक सेवा आहे बघा की ज्यांचा कसलाही मोबदला न घेता दिली जाते ती सेवा, बरोबर आहे. तर त्या सेवेला कुठली सेवा म्हणतात,
तर घटकांती सेवा किंवा समाजसेवा जी आता आपली चालू आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ही सेवा असणार आहे, कोणताही मोबदला न देता जी दिली जाते त्या सेवेला घटकांती सेवा किंवा समाजसेवा असं आपण म्हणत असतो. तर या समाजसेवेला आपल्याला फळ द्यायचं असेल तर फक्त तुम्ही एक काम करा, सबस्क्राईब करा आपलं चॅनल, तुका म्हणे नावाचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने हा पूर्ण टॉपिक आपण घेतलेला आहे. आणि तर मित्रांनो, टॉपिक नंबर 2 आता आपण सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप. हा टॉपिक एमपीएससी साठी, कंबाईन साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. फक्त प्रिलिमच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंत 87-88 पेक्षा जास्त प्रश्न या टॉपिकवर पडून गेलेले आहेत. आणि कोणतीही परीक्षा असेल तर याच्यावरती एक सोपा प्रश्न असतो. यातला प्रश्न आपल्याला चुकणं म्हणजे ते महागात पडल्यासारखं आहे, बरोबर आहे. म्हणून हा टॉपिक अतिशय शांत चित्ताने करा. पूर्णतः कन्सेप्ट असलेला हा टॉपिक आहे आणि सगळ्या कन्सेप्ट आपण वेगवेगळे उदाहरणं देऊन आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. फक्त आपण जे शिकवलेलं आहे तेवढंच जरी केलं आणि दुसऱ्या कोणत्याच पुस्तकामध्ये वाचून कन्फ्यूज नाही झालं तरी चालेल, कारण जेवढे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ह्या टॉपिकमध्ये कन्फ्यूजच केलेलं आहे. त्यामुळे जास्त डीप मध्ये पण जायचं नाही आणि जास्त वरवरचं पण करायचं नाही. मधला सुवर्ण मध्य ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला साधायचा आहे. तो आता आपण बघूयात. तर सुरुवात करूयात आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, टॉपिक नंबर 2, नॅशनल इन्कम अकाउंटिंग, ज्याला इंग्लिश मध्ये असं म्हणतात. आणि या टॉपिक मध्ये आपण नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण काय शिकणार तो पॉइंट आपण बघत असतो. आपला अजेंडा काय असणार आहे, रूपरेषा काय असणार आहे. तर आपण काय शिकणार आहोत, तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या उत्क्रांतीचे टप्पे कसे कसे झालेले आहेत, ते सुरुवातीपासून ते आता 2020 पर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाबद्दल काय काय झालेलं आहे त्याची पूर्ण माहिती आपण क्रमाने बघणार आहोत. तत्पूर्वी ह्या पॉइंटच्या पूर्वी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, डेफिनेशन वगैरे ओव्हरव्ह्यू किंवा त्याची पार्श्वभूमी बघायचीच असते, तो काही लिहिलेला नाही मुद्दा. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या ज्या 4 पद्धती आहेत त्या 4 पद्धती आपल्याला या टॉपिक मध्ये बघायच्यात. त्या 4 पद्धती म्हणजे जीडीपी, जीएनपी, एनडीपी आणि एनएनपी. एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण ते बघणार आहोत उदाहरणं घेऊन. त्यानंतर घटक किंमत आणि बाजार किंमत याबद्दलची माहिती आपल्याला बघायची. फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस म्हणजे काय असते आणि एकदम छोटीशी ती कन्सेप्ट आहे, ती पण आपण उदाहरण देऊन बघणार आहोत. त्याच्यानंतर जीडीपीचे प्रकार कोणते कोणते आहेत, नॉमिनल जीडीपी, रिअल जीडीपी म्हणजे काय वगैरे वगैरे ते बघायचे. त्यानंतर बेस इयर म्हणजे काय, त्याच्यानंतर बेस व्हॅल्यू म्हणजे काय, बेस प्राइस म्हणजे काय, ते पॉइंट आपल्याला बघायचे. जीडीपीची संरचना आपल्याला बघायची. ट्रेंड काय झालेला आहे, स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या जीडीपीचा ट्रेंड काय होता, स्वातंत्र्याच्या नंतरचा ट्रेंड काय होता, त्याच्या मोजमापाची पद्धती कोणत्या कोणत्या आहेत, जीडीपी मोजमापाच्या खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, कोणत्या क्षेत्रासाठी कुठली पद्धत वापरली जाते, आणि भारताच्या जीडीपी स्थान कुठं आहे भारताचं जीडीपी मध्ये, जागतिक लेवलला आपलं कुठल्या ठिकाणावर आपण जीडीपी मध्ये आहोत, तो पण पॉइंट आपल्याला बघायचा आहे. तर अशा पद्धतीने हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, मिस करू नका. आणि पुन्हा परीक्षा आली की हा एकदा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर ही पूर्ण कन्सेप्टच तुमची क्लिअर होऊन जाऊ शकते. चला तर मग रितसर पहिल्यापासून सुरुवात करूया. या पॉइंट, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असतं किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची डेफिनेशन आपल्याला काय करता येईल. ढोबळ मानाने लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जेवढे लोक कमवते आहेत त्या सगळ्यांचा पगार एकत्र करणं म्हणजे तुमच्या घराचं झालं उत्पन्न, बरोबर आहे. तुमचे वडील किती कमवतात, आई किती कमवते, भाऊ किती कमवतात, तुम्ही सोडून बाकी सगळे किती कमवतात, त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे तुमच्या घराचं उत्पन्न झालं. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्या देशामधल्या सगळ्या इन्कमची किंवा देशातल्या सगळं जे काय आपल्याला प्रोडक्शन होतं त्या सगळ्यांची एक बेरीज आपल्याला करायची. किती उलाढाल होते किंवा किती आपल्याकडे जमा होते, काय होते, बरोबर आहे. तर त्याला म्हणायचं असतं आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाची मुळामध्ये गरज का पडते किंवा काय गरज आहे राष्ट्रीय उत्पन्न करण्याची, त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की समजा 3 देश आहेत. एक देश जो आहे तो 100 टीव्ही तयार करतो समजा, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा देश आहे तो समजा 50 गाड्या तयार करतो, कार. आणि चौथा देश आहे समजा 5000 वडापाव तयार करतो, बरोबर आहे. तर 5000 वडापाव तयार करतात. तर अशा पद्धतीचे हे 3 देश आहेत. मग आता ह्या 5000 ही संख्या जास्त आहे वडापावची संख्या, म्हणून हा देश सगळ्यात संपन्न देश आहे, वडापाव युक्त देश आहे आणि सर्व त्याच्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत किंवा त्याचा जीडीपी जास्त आहे किंवा जास्त राष्ट्रीय उत्पन्न आहे असं आपण म्हणू शकतो का, तर नाहीच म्हणू शकणार आहे, बरोबर आहे. सगळ्यांची किंमत काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे. म्हणून ह्याच्यामधनं आपल्याला कन्सिडर करता येणार नाही ना. म्हणजे 3 देशांची तुलना हा शब्द एकदम बेस्ट होईल या ठिकाणी. तर 3 देशांची तुलना आपल्याला करायची असेल तर काहीतरी एकच किंमत त्या ठिकाणी किंवा एकच आकडा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग अशा पद्धतीनं गाड्या असतील जे काय असेल त्या सगळ्यांची एकूण करायची,
टीव्ही असेल त्या देशामध्ये उत्पादित इतर सगळ्यांची एकूण करायची, वडापाव विडापाव त्यांची पण एकूण करायची, आणि मग आता तो एक आकडा जो येणार आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा त्यांचा, त्याच्यावरनं आपल्याला काय करता येणार आहे, तर या देशांमध्ये तुलना करता येणार, बरोबर, एकमेकांमध्ये त्यांचं कंपॅरिझन जे आहे ते करता येणार. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमाप होणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाची सुरुवात 1929-30च्या आर्थिक मंदीच्या वेळी कुझनेट्सने केलेली आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्याच वेळी त्याची जास्त गरज होती आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय वगैरे वगैरे ते आलेले आहेत. परंतु भारतामध्ये त्याच्या उत्क्रांतीचे काय काय टप्पे आहेत ते पण आता आपल्याला बघायचे. तत्पूर्वी त्याची डेफिनेशन काय आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्न समिती हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडण्याची अतिशय दाट शक्यता आहे, कारण 11वीचं जे नवीन पुस्तक आहे ते नवीन पुस्तक तुम्ही वाचणं खूप गरजेचं आहे. 11वी नवीन अर्थशास्त्राचं, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट पण दिलेले आहेत, त्या तुम्ही वाचा. आणि हे पुस्तक नेटवरनं कसं डाउनलोड करायचं त्याचं एक छोटंसं व्हिडिओ मी तुम्हाला बनवून नंतर दाखवतो. तर काय व्याख्या सांगितलंय बघा राष्ट्रीय उत्पन्न समितीने, कशाची, राष्ट्रीय उत्पन्नाची. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय असणार आहे, तर एखाद्या विशिष्ट कालखंडात, विशिष्ट कालखंड म्हणजे 1 वर्षाचाच असतो, एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. दुहेरी गणना कशी टाळायची, काय नाही, डबल अकाउंटिंग, ते आता आपण पुढे जीडीपी ज्यावेळी त्यावेळी सांगतो. आता फक्त डेफिनेशन लक्षात घ्या की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. डेफिनेशन लक्षात आली आहे अशी तुम्ही डायग्रामॅटिकल लिहून घ्या. कोणी बनवली ही डेफिनेशन आहे अशी डेफिनेशन देतील, आणि ही डेफिनेशन कोणी केलेली आहे, ही व्याख्या कोणी केलेली आहे असा प्रश्न विचारतील. तर ही व्याख्या केलेली आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे 1949 ला स्थापन झालेली, त्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने ही डेफिनेशन केलेली आहे. इथपर्यंत पॉइंट लक्षात आलाय का. त्याच्यानंतर मग आता सर आपल्या पहिल्या आपण काय शिकणार मधला पहिला पॉइंट आपण बघूया की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचे उत्क्रांतीचे काय काय टप्पे आहेत, भारतामध्ये कशी कशी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाची उत्क्रांती होत गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिला प्रयत्न जे आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा, भारताचं किती राष्ट्रीय उत्पन्न आहे ते केलेलं आहे 1867-68 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला माहिती आहे बऱ्याच जणांना, ज्यांनी आधी एकदा वाचलं असेल की दादाभाई नौरोजी यांनी केलेलं आहे. परंतु तुम्हाला हे इसवी सन कसे लक्षात ठेवायचे त्याचे पण छोटे मोठे आपण हिंट देत असतो. तर 1857चा जो उठाव झालेला होता त्याच्या किती वर्षानंतर, बरोबर 10 वर्षानंतर दादाभाई नौरोजीने राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचा पहिला प्रयत्न केलेला आहे. हा एक कीवर्ड आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कोणत्या ग्रंथातून त्यांनी तो मांडलेला आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, बरोबर आहे, नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीच्या अपहरणाचा पण सिद्धांत मांडलेला आहे, गरिबी मांडलेली आहे, सगळे मांडलेले आहे. त्यामध्येच त्यांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 340 करोड असावं असं त्यांनी एक अंदाज व्यक्त केलेला, आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये असेल असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला. कृषी उत्पन्न आणि गैर कृषी उत्पन्न असा वेगवेगळा त्यांनी डिफरन्स पण त्यामध्ये केलेला. त्याच्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, याच्यामध्ये अन ब्रिटिश हा शब्द असा अन ब्रिटिश का वापरलेला आहे, कारण भारतामध्ये तर ब्रिटिशांचीच सत्ता होती ना, मग ब्रिटिश रूल इन इंडिया म्हणायला पाहिजे. तर तरी पण त्यांनी हा शब्द मुद्दाम वापरलाय. शब्दाला पण बरीच किंमत असते बघा. तर इथं हा शब्द वापरण्यामागचं कारण हे आहे अन ब्रिटिश, की भारतामध्ये जरी ब्रिटिशांची सत्ता असली तरी पण जसे कायदे, जसे मूलभूत अधिकार वगैरे ज्या काही गोष्टी इंग्लंड मधल्या नागरिकांना, ब्रिटन मधल्या नागरिकांना आहेत तसे मात्र भारतातल्या नागरिकांना नाही. इथं मात्र गुलामगिरीच्या पद्धतीने त्यांची वागणूक केली जाते, म्हणून त्यांनी अन ब्रिटिश हा शब्द वापरलेला आहे. तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा आहे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचा पहिला प्रयत्न कोणी केलेला आहे, दादाभाई नौरोजीने केलेला आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्यासाठी त्यांनी जेल इंडेक्स वापरलेला आहे, म्हणून एवढा काय हा म्हणजे रितसर पद्धतीनं वापर केला नाही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा. जेल इंडेक्स म्हणजे काय, तर जेलमध्ये जे कैदी असतात त्या कैद्यांना कशा पद्धतीचं जेवण वगैरे मिळतं, त्यांनी करणारं जेवण आणि बाहेर जे आपले सामान्य जनता जे जेवण करते, तर त्या दोघांमधल्या जेवणाचा जो फरक आहे तो केलेला आहे. म्हणजे मी एकदम विनोदानं कायम म्हणत असतो बघा की मेस मधल्या जेवणाचा जरी केला असता तर राष्ट्रीय उत्पन्नाचे म्हणजे मोजमाप त्यांना करता आलं असतं, कारण मेसचे जेवण बऱ्यापैकी आपण स्पर्धा परीक्षा करणारे बाहेरच जेवत असतो. विंदा करंदीकरांची एक कविता आहे बघा, तेच ते आणि तेच ते, त्याच्यामध्ये त्यांनी मेसच्या जेवणाबद्दल एक सांगितलेला, विषय निघाला म्हणून तुम्हाला ती 4 ओळी सांगतो त्यांची. खानावळीही बदलून बघितल्या जीभ बदलणे शक्य नव्हते, खानावळीही बदलून बघितल्या जीभ बदलणे शक्य नव्हते, काकून ताजमहाल म्हणजे घरगुती मेस पासून ते हॉटेल ताजमहाल पर्यंत, काकून पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, गरम मसाला नरम मसाला तोच तो भाजीपाला, खवट चटणी आंबट सार, सुख थोडे दुःख फार. जाऊ द्यात.
तर आपला मुद्दा हा आहे की जेल इंडेक्सचा वापर त्यांनी केला होता, तर त्यामुळे हे काय तेवढं विश्वासार्ह त्यांचं मानलं जात नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी कीवर्ड लक्षात ठेवायचे की राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये पहिलं इसवी सन लक्षात ठेवायचं 1867-68. हिंट लक्षात घ्या 1857च्या उठावाच्या 10 वर्ष आधी पहिला प्रयत्न केलेला आहे दादाभाई नौरोजींनी. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा पहिला प्रयत्न पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये त्यांनी तो मांडला होता. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी त्यांनी जेल इंडेक्सचा वापर केलेला आणि त्यांच्या मते भारताचे राष्ट्रीय उत्पन्न हा आकडा पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे 340 करोड रुपये आणि दरडोई उत्पन्न 20 रुपये असेल असं त्यांनी सांगितलं. आणि दादाभाई नौरोजी बद्दल आणखी एक गोष्ट एक्स्ट्राची माहिती तुम्ही लक्षात घ्या की दादाभाई नौरोजी हे ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहामधले खासदार पण झालेले आणि आशियामधले ते पहिले व्यक्ती होते की जे त्या ब्रिटनच्या संसदेमध्ये खासदार झालेले. भारताचे भीष्म पितामह असं पण त्यांना म्हटलं जातं बघा, बरोबर आहे दादाभाई नौरोजींना. त्यानंतर पुढचा प्रयत्न कोणी केलेला आहे तो आता आपण बघूया. 1897-98 मध्ये विल्यम डिग्बी यांनी दुसरा प्रयत्न केलेला आहे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याचा. हे विल्यम डिग्बी कोण होते तर इंडियन नॅशनल काँग्रेसची जी इंग्लंड मधली शाखा होती त्याचे अध्यक्ष होते विल्यम डिग्बी आणि त्या शाखेतर्फे इंडिया नावाचं मासिक पण काढलं जायचं बघा. ही एक एक्स्ट्रा माहिती, जिथं जिथं एक्स्ट्रा काय सांगेल त्या ठिकाणी तुम्ही नोटबुक मध्ये बाजूला ई असं लिहून साईडला लिहून घेऊ शकता, कारण हे एक्स्ट्रा लिहिलेल्यातलेच बरेच प्रश्न कधीतरी परीक्षेमध्ये पडतात असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 390 करोड रुपये असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि दरडोई उत्पन्न 17 रुपये असावं असं त्यांचं मत होतं. त्याच्यानंतर फिंडेल सिराज यांनी 1911 मध्ये प्रयत्न केलेला आहे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करण्याचा. तर बंगालची फाळणी रद्द झाल्याचं वर्ष असं लक्षात ठेवा, बरोबर. 1911 मध्ये एफ सिराज राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी सांगितलेलं आहे 1942 करोड आणि दरडोई उत्पन्न सांगितलेलं आहे 80 रुपये, बरोबर आहे. तर आतापर्यंतचा क्रम लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा दादाभाई नौरोजी यांनी केलेला, बरोबर आहे, 1857च्या उठावाच्या 10 वर्षाच्या नंतर म्हणजे 1867 ला. त्याच्यानंतर दुसरा प्रयत्न 1897-98 मध्ये केलेला आहे विल्यम डिग्बीने आणि तिसरा प्रयत्न 1911 मध्ये एफ सिराज यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर येतात बघा 1925 ते 29च्या दरम्यान डॉक्टर V.K.R.V. राव, बरोबर आहे. सांगलीमध्ये इकॉनॉमिक्स शिकवत असताना एका मुलीने विचारलेले की सर पूर्ण नाव काय होतं, तर आज मी पूर्ण नाव त्यांचं सांगतो बघा. डॉक्टर विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव, डॉक्टर V.K.R.V. राव. ज्यांनी विचारलं होतं त्यांनी आता ते लिहून घ्या. सर्वप्रथम एक वैज्ञानिक किंवा तांत्रिक पद्धत त्यांनी शोधून काढली म्हणून यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असं म्हणतात. हा शब्द तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला पण आहे आणि पडू पण शकतो. या टॉपिक मध्ये जे काही सांगेल त्याच्यावर कधी ना कधी प्रश्न पडलेला आहेच बघा, बरोबर आहे. म्हणून हा पूर्ण अख्खा टॉपिकच PQ करून टाका तुम्ही, प्रिव्हियस क्वेश्चन. तर राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक, फादर ऑफ नॅशनल अकाउंटिंग, बरोबर आहे, असं आपण म्हणू शकतो त्यांना. त्याच्यानंतर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 2301 करोड रुपये असं त्यांनी मांडलेलं आहे आणि दरडोई उत्पन्न 78 रुपये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक्स्ट्राची यांच्याबद्दलची माहिती डॉक्टर V.K.R.V. राव यांच्याबद्दलची, तर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची स्थापना डॉक्टर V.K.R.V. राव यांनी केलेली, विजेंद्र कस्तुरीरंग वरदराव राज यांनी. त्याच्यानंतर 1971च्या दरम्यान ते शिक्षण मंत्री पण होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते कृषी विभागामध्ये पण त्यांनी बरंच काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाचा हा 4थ्या व्यक्तीपर्यंतची माहिती किंवा 4थ्या प्रयत्नापर्यंतचे बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रयत्न असतो बघा, एकच राहिलेला आहे शेवटचा, 1930-31 मध्ये R.C. देसाई, इथं लिहितो बघा, इथं झाला आपला 4था, 5वा इथं लिहितो. 1930-31 मध्ये R.C. देसाई यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप केलेलं आहे. त्यांच्या मते देशाचे राष्ट्रीय उत्पन्न 2809 करोड रुपये असावं आणि दरडोई उत्पन्न 72 रुपये असं त्यांनी सांगितलेलं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 5 लोकांनी किंवा 5 व्यक्तींनी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्क्रांती कशी झालेली आहे ते आपल्याला यांच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे, बरोबर आहे. तर पहिले होते दादाभाई नौरोजी, त्याच्यानंतर दुसरे आहेत विल्यम डिग्बी, तिसरे आहेत एफ सिराज, चौथे आहेत डॉक्टर V.K.R.V. राव, त्याच्यानंतर 5वे आहेत R.C. देसाई, हे एक अर्थतज्ञ आहेत. तर अशा पद्धतीने हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या उत्क्रांतीचे टप्पे, हे स्वातंत्र्यापूर्वीचे टप्पे आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपला येतो की स्वातंत्र्य झाल्याच्या नंतरचे काय काय टप्पे असणार आहेत राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या उत्क्रांतीचे, ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूयात, बरोबर आहे. तर आजच्या पुरता आपण इथंच थांबूयात आणि पुन्हा आपण पुढच्या पॉइंट सह भेटूयात. आणि अतिशय रंजक पद्धतीने आपण हे घेत आहोत. जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या इन्व्हाइट करा,
जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा। तुका म्हणे हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि सपोर्ट करा। पुन्हा आपण भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।